क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचं आवेदन करून मी माझ्या मार्गदर्शनात सुरुवात करतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि उद्घाटक माननीय दीप्तीताई, त्याचबरोबर या रेडवडे गावचे सरपंच माननीय हिंगेताई, कोईनकरवाडीचे सरपंच आहेत कोईनकर साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र माननीय काळूरामचे डांगरे सर, उपस्थित सर्व मान्यवर, एकल महिला, बालक, त्याचबरोबर माझे पत्रकार मित्रांनो, अतिशय या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करत असताना इथली प्रचंड असलेली गर्दी, त्याचबरोबर संस्थापकांचा असलेला उत्साह आणि पतसंस्थेची असलेली स्थापना, तिचं उद्घाटन, या सर्व गोष्टी पाहून मी खरंच भारावून गेलेलो आहे. पर्णकुटी बाल आधार व अनाथ संस्था ही जी संस्था आहे, या संस्थे संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, जी 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, एकल पालक असलेली, दिव्यांग असलेली, दिव्यांग पालकांची, दोन्ही पालक दिव्यांग असलेल्यांची जी बालक आहेत, अशा बालकांसाठी दरमहा 2250 रुपये आर्थिक मदत देणारी ही एक योजना आहे की ज्या पालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशा बालकांसाठी संस्था बाह्य म्हणजे कौटुंबिक वातावरणाच्या बालकांचा विकास झाला पाहिजे, यासाठी शासनाने राबवलेली योजना आणि या योजनेचं काम या पर्णकुटी संस्थेला मिळालेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून 200 महिलांची जरी बालकांची मान्यता असली तरी सरांच्या उत्साहामुळे तब्बल 500 बालक या संस्थेकडे सांगण्यात आनंद वाटतो की 300 बालक सरांनी अतिरिक्त घेऊन टाकली. सर एवढा व्याप कशाला वाढून नाही म्हणजे सर या बालकांची आणि महिलांची परिस्थिती आणि बिकट परिस्थिती आहे. मित्रांनो, शासनाचा जो GR आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना 2023 चा GR, या GR मध्ये म्हणलेलं आहे की या मान्यताप्राप्त संस्थांच्या संस्थांनी या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी, सबलीकरणासाठी प्रयत्न करावे. की जी विधवा, निराधार, वंचित महिला आहे, जी बिचारी मोलमजुरी करते, शेतामध्ये निंदणी असेल यासाठी बिचारी जाते, 550 रुपये, 200, 100 रुपये त्या महिलेला मिळतात. त्याच्यावर काय खर्च आहे? 550 रुपये, 200, 100 रुपये त्या महिलेला मिळतात. त्याच्यावर काय खर्च लागणार होतो? मुलांचे शिक्षण ही महिला कसं करतात? या महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, यांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, या आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, यासाठी संस्थेने प्रयत्न करावा असा हा आमचा GR म्हणतो. 2023 चा GR आहे महिला बाल विकासाचा. आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या मते अशी एक एकमेव संस्था आहे पर्णकुटी महिला एक आधार संस्था की त्या संस्थेने हा प्रकल्पामध्ये स्वयंरोजगार मिळवण्यासाठी एक छानपैकी एका संस्थेची स्थापना केली. एक म्हण आहे, विना सहकार नाही उद्धार. मी ठामपणे सांगू शकतो की एकल महिलांनी स्थापन केलेली महाराष्ट्र राज्याची पहिली पतसंस्था आहे. त्या संस्था स्थापनेचं भाग्य या पर्णकुटी संस्थेच्या तालुक्यात साधलं जाते. खेड तालुक्याचा इतिहास आहे. रविवारची सुट्टी मिळावी यासाठी कामगार नेते नारायण मेघाजी लोगंडे, त्यांचं गाव कन्नड सर आहे. इतिहासामध्ये त्यांचं नाव आहे की त्यांनी रविवारची सुट्टी मिळावी म्हणून इंग्रजांशी त्यांनी लढा दिला आणि ती सुट्टी जाहीर करून घेतली. जसं त्यांच्या इतिहासामध्ये या राज्यामध्ये नाव आहे या खेड तालुक्याचं, तसं एकल महिलांसाठी सुरू केलेली, स्थापन केलेली एकमेव अशी पतसंस्था जी सहकारी तत्वावर चालणारी या संस्था स्थापनेचं काम आणि श्रेय हे श्री शरद भालेकर सरांना जाते. अशा राज्याची एक संस्था आहे, माझी पण संस्था आहे, मी नंदुरबार जिल्ह्यातला आहे. माझ्या संस्थेला पण हे काम करायचं. आम्ही महिलांच्या स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन देतो. माझ्या डोक्यात आलं की आपण पिठाची गिरणी पण देऊया, ज्या महिलांना शिलाई मशीन चालवता येत नाही ना, तिला आपण पिठाची गिरणी देऊ. पण पीठ गिरणी शिलाई मशीन याच्यानं काय होणार आहे की 2-5 पैसे रोजगार मिळेल, म्हणून त्यांना बचतीची सवय कशी लागते. तर या महिलांना बचतीची सवय लागावी, त्यांना अल्प दरामध्ये, अल्पशा दरामध्ये कर्जावर रक्कम मिळावी, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ही सहकारी संस्था सहकार तत्वावर स्थापन झालेली आहे. एकल महिलांची सहकारी संस्था आपण भरपूर बघितल्या, कृषी विषयक संस्था असतील, आपल्या गावामध्ये सेवा सोसायटी असेल, शेतकऱ्यांच्या संस्था असतील, परंतु एकल महिलांनी, ज्या विधवा, निराधार, वंचित, एकल पालक असलेल्या महिला आहेत, या महिलांनी एकमेकांच्या उन्नतीसाठी म्हणजे महिलांसाठी चालवलेली एकमेकांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेली एकमेव संस्था मी आज बघतोय आणि या संस्थेचं उद्घाटन करण्याचं भाग्य मागण्या तिथे त्यांना लाभते. खूप खूप आनंद होतोय सर की वंचितांच्या समाजसेवेचं काम आपल्याला मिळालं या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. 2001 सालची योजना आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना बालसंगोपन योजना जी आहे ही 2001-2000 सालची योजना आहे. शासनाच्या लक्षात आलं की पती निधनानंतर त्या महिलेची अवस्था, त्या बालकांची अवस्था काय होते. हृदयविकाराच्या झटक्यानं असेल, अपघाती मृत्यू असेल, दीर्घकाळ आजाराने मृत्यू झाला असेल, घरातला घरचा पुरुष गेल्यानंतर या महिलांची अवस्था काय होत असेल, बालकांची अवस्था काय होत असेल. हे बालक अर्धवट शिक्षण सोडतात. वडील आई वाढले ना, हे बालक 7वी 8वी 5वी अर्धवट शिक्षण सोडतात, कोणी बाल कामगार म्हणून काम करतात. मुलीच्या बाबतीत तर मी भयानक अवस्था बघितली. बालविवाह करून टाकतात. 15, 16, 14 वर्ष वयाचे ना त्या मुली